विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। क्रांतिकारी जगद्गुरू विद्रोही क्रांतिकारी तुकोबा राय अर्थात संत तुकाराम महाराज त्यांच्या विचारांना सॅल्यूट, सलाम आणि अभिवादन। ब्राह्मणवादालाच वैकुंठी पाठवा आणि रमुद्या त्यांना थोतांडी कल्पनेत। अभद्र तो ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्यास रांड प्रसवली व भले तरी कासेची देऊ लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू गाठी अशा कठोर व परखड शब्दात विद्रोही लिखाण करून ज्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कोरडे ओढले, ज्यांच्या अभंगातून अंधश्रद्धा बुवाबाजूवर लिखाण करून समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना पायाबंद घातला। सज्जन सद्वर्तनी माणसे ही समाजाला दिशा देतात। त्यांची उक्ती जशी असते तशीच कृती असते, म्हणूनच जो जसे बोलतो तसे चालतो त्याला वंदन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले। त्यांच्या विचारात आणि आचारात अंतर दिसत नाही। ज्यांना आपण कैकदा देवमाणूस असे म्हणतो, अशा आपल्या अवतीभोवती माणसांमध्ये देव आणि देवत्व शोधावे असे संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून जनतेला सांगितले आहे। तीर्थी धुंडा पाणी देव रोकडा सज्जनी हा अभंग पूर्ण करताना तुकाराम महाराज समाजातील सदाचारी माणसांच्या पाठीमागे जा असा संदेश देतात। अशा श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबा बरळले। तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं संतापाची लाट उसळली आहे। गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर बाबा चमत्काराच्या मुद्द्यावरून चांगलेच चर्चेत आले आहेत। बागेश्वर बाबा पुन्हा एकदा नव्या वादात सापडले असून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। बागेश्वर महाराज यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे। यात बागेश्वर बाबाने जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं संतापाची लाट पसरली आहे। संत तुकाराम महाराज महाराष्ट्राचे एक असे महात्मा आहेत ज्यांना त्यांची पत्नी रोज काठीने मारत होती। कुणीतरी त्यांना विचारले की तुम्ही पत्नीकडून मार का खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम महाराज म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली। त्यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवावर प्रेम केले नसते, पत्नीच्याच नादात अडकलो असतो। मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देते की माझ्या नादात कुठे अडकलास, जा प्रभू रामाच्या चरणी जा, असे बागेश्वर बाबा म्हणत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से। तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली। बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते। पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहां पड़ा, चल। कोठे गेला तो तिरडी फेम महाराज, कुठे गेली ती झटकेवाली बाई, आता काढणार का तिरडी, आता निषेध व्यक्त करणार काय? भंपक थोतांड धीरेंद्र शास्त्री हा महाराष्ट्राचे थोर वारकरी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि नको ते बोलतो। त्याचा तो व्हिडिओ व्हायरल होतो। तरीही महाराष्ट्रातले स्वतःला हिंदुत्ववादी सनातनी संबोधतात ते त्या थोतांडाचा निषेध व्यक्त का करत नाहीत? प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र। एका थोतांड बाबाचा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रभर व्हायरल होतो आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर व्हायरल होतो आहे। भंपक थोतांड तो बागेश्वर धीरेंद्र शास्त्री महाराज याचा एक व्हिडिओ आहे जो महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल, यांच्या घराबद्दल नको नको ते घाणेरडं चुकीचं बोलतो आहे। तो व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रभर देशभर तो व्हायरल होतो आहे। त्याबद्दल जे स्वतःला सनातनी, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत आहेत अशापैकी एकाने तरी तो व्हिडिओ जो आहे किंवा त्या व्हिडिओबद्दल किंवा त्या महाराजाबद्दल काही निषेध व्यक्त करताना तुम्हाला दिसलेले आहेत का? आता कुठे गेला तो तिरडी फेम महाराज किंवा आता ती झटकेवाली बाई कुठे गेली, याच्याबद्दल कोणीतरी निषेध व्यक्त करताना कोणी दिसलं का? जर कोणाला दिसलं असेल निषेध व्यक्त करताना तर मला नक्की सांगा। मला अशा दुतोंडी लोकांचं खरंच नवल वाटतं। धीरेंद्र शास्त्री थोतांड या माणसाबद्दल, या माणसाने जे वाक्य बोललेले आहेत संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते। जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।